हां, गुड मॉर्निंग. चला. तर काल आपलं चालू होतं शेप्स ऑफ ऑर्बिटल. ठीक आहे. आज आपण शेप संपून टाकू आणि मग उद्याला एक महत्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं की संपला मग विषय. तर एस ऑर्बिटल. आता एस ऑर्बिटलचं मी तुम्हाला सांगितलं काल, इट इज स्पेरिकल इन शेप. बरोबर आहे? स्पेरिकल इन शेप. ही झाली पहिली गोष्ट. हा झाला पहिला. दुसरा पॉइंट की एस orbital have maximum capacity of 2 electrons. हे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर आहे? ठीक आहे ना? आता तिसरं महत्वाचं की याचा शेप कसं असते पहा, मी सांगून देतो तुम्हाला. नंबर 3. सपोज दिस इज न्यूक्लियस. हा सपोज कोण आहे? न्यूक्लियस आहे. तर हा झाला तुमचा 1s. कारण की त्याला शेल प्रमाणे रिप्रेझेंट करू. 1s, 2s, 3s, 4s लाईक दॅट. ठीक आहे. आता याच्यात कसं आपल्याला ऍक्सिस दाखवावे लागत असतात. तर हा झाला आपला कोणता ऍक्सिस? वाय ऍक्सिस. ठीक आहे. हा झाला एक्स ऍक्सिस. तर हे अशी दाखवले चालतात, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. इथं प्लस दिसत नव्हता म्हणून मग आता मी ते हे केलं. पण मी एक काम करतो, मी त्यात प्लस असा लिहून टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि झेड ऍक्सिस असा दाखवून द्यायचा. तो असाच दाखवायचा जसं मी दाखवला. हे झालं 1. हे झालं 1s. ठीक आहे. इथं लिहितो मी वाटल्यास. इट इज अ न्यूक्लियस. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे हे 1s आहे. 1s पहिल्या शेलचं आहे. आणि ही जी मधातली प्लेस आहे ना, ही मधातली जी स्पेस आहे, काय नाव दिलं होतं आपण याला? नोडल प्लेन. नोड. ठीक आहे. नोडल लिहिलं तरी चालते, नोड लिहिलं तरी चालते. हा झाला 1s. आता असंच 2s च्या बाबतीत जर करायचं असेल 2s, तर हा न्यूक्लियस झाला आपला. ठीक आहे. हे झालं आपलं फर्स्ट ऑर्बिट. हे 1s. आणि काही जागा सोडून आपण काढतो मग कोणतं? सेकंड ऑर्बिट. बस 2च काढतो मी, जास्त समोर नाही जात. जास्त काही तुम्ही गोल काढायचे, पण सर्क्युलर काढा. आता तुम्ही नजरेसमोर नाही आहे म्हणून तुम्ही सगळं व्यवस्थित काढून घेत असतो. ठीक आहे. सिस्टमॅटिकपणा आणणे खूप जरुरी आहे. आता हे पॉइंट असतात याचे, बोर्ड एकदम हे आहे तो स्मूथ आहे, त्याच्यामुळं थोडंसं गडबड होते. तरी मी बऱ्यापैकी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतो मी. हा झाला तुमचा वाय ऍक्सिस. त्यानंतर हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस. आणि हा झाला आपला झेड ऍक्सिस. जसं मी काढतोय तसंच काढायचं ते. आणि इथे मी काढून देतो प्लस, म्हणजे तुम्हाला न्यूक्लियस लक्षात येईल. तर हा झाला बाळांनो 2s. हा झाला 1s. आता लक्षात येऊन राहिलं ना तुमच्या काय चालू आहे तर? हो सर. हा. हो सर. बरं. आता हे एसचं आपल्याला जास्त वाढवायचं नाही आहे, फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. स्पेरिकल आहे, कॅपॅसिटी 2 ची आहे. आणि एक गोष्ट राहिली सांगायची, तिसरा पॉइंट, इट इज नॉन डायरेक्शनल. हे महत्वाचं आहे बरं. हे सगळं माहित आहे का बरं एवढं घासून घासून सांगून राहिलो मी तुम्हाला? कारण की तुम्हाला एंट्रन्सच्या दृष्टीने खूप कामात पडणार आहे. नॉन डायरेक्शनल आहे ते. जरी मी सध्याच्या काळात स्पेशली एंट्रन्सचं नाही शिकवत आहे, तरी ते एंट्रन्स त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे, एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. नॉन डायरेक्शनल आहे असे नाव दिलेलं राहील. याच्यावर क्वेश्चन कसं आहे ना, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्बिटल इज नॉन डायरेक्शनल? SPDF. आले झाले कोण बनेगा करोडपतीचा क्वेश्चन तयार झाला.
कोणतं ऑर्बिटल नॉन डायरेक्शनल असते? मग काय एकच आहे नॉन डायरेक्शनल, कोणतं? एस. येस, झालं, आलं उत्तर. हा जर JEEच्या परीक्षेत आला क्वेश्चन झाले 4 मार्क पक्के. लक्षात आलं ना तुमच्या? तर हे असंच असते. म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐकणे आणि प्रत्येक गोष्ट नोट करणे आणि ती वाचत राहणे हे खूप महत्वाचं काम आहे. बाकीची इच्छा तुमची. हा, चला आता हे झालं एस बद्दल. आता मी जाणार पी ऑर्बिटल कडे. ठीक आहे, मोडू काय झालं का लिहून तुमचं हे सगळं? घ्या लवकर घ्या, कारण की पी डी वगैरे कठीण आहे बरं. हे एसचं काही विजय नाही आहे, एसचं काय गोलगोलच काढणं आहे. आता त्याच्यानंतर मला तुम्हाला 3 डायमेन्शनल डायग्राम दाखवायच्या काढून, तर त्या काढायला वेळ लागते आणि सगळ्या गोष्टी वेळ लागते. हा, आता आपल्याला जायचं आहे पी ऑर्बिटल कडे. ठीक आहे, तर आता इथे मी करतो नंबर 2. नंबर 2 पी ऑर्बिटल. ठीक आहे, आता पी ऑर्बिटल मध्ये लक्षात ठेवायचं, इट इज डम्बेल शेप. डम्बेल शेप. ठीक आहे, आणि हे जे असतात, इट इज डम्बेल शेप. These orbitals lie on LIE लागेल ना? काय होईल रे लायचं स्पेलिंग काय होईल? lie ऑन द ऍक्सिस असं लिहायचं मला. LY LIE राहील का? नाही, चुकलं नाही. हो, LIES लाईज लिहितो ना आपण, बरोबर आहे. हा, तर दिस ऑर्बिटल लाय ऑन ऍक्सिस. बरोबर आहे का? पॉवर स्पेलिंग ते मला थोडासा डाऊट आहे त्याच्यात. लाय ऑन ऍक्सिस असतात. ठीक आहे, हा ठीक आहे. द पी फोकस आहे का बरोबर? आला फोकस? द पी ऑर्बिटल lie on x-axis called px. ठीक है, कॉमा lie on y-axis called as px, आपलं सॉरी py, and lie on z-axis called as pz. ठीक आहे, आता पाहायचं याला काढायचं कसं. आता हे असते कसं पहा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता थोडस लक्ष देऊन ऐकायचं, फक्त लिहू नका, काढू नका. सर, LI लाय म्हणजे खोटे बोलणे होते. हा, तेच तर म्हटलं मी. LA बाय लाय पाहिजे. हा, हे बरोबर आहे. लाय ऑन द ऍक्सिस, हे बरोबर आहे. LAY. तेच म्हटलं मी, काहीतरी गडबड आहे त्याच्यात. आपण खोटं थोडी बोलत आहे. LAYच आहे तो. ठीक आहे,
वैभवीने सांगितलं का उत्तर? हो. हा, गुड. चला, ओके. हे डॉटेड काढा जरी, एवढा पोर्शन डॉटेड काढायचा जो मी काढलेला आहे, म्हणजे ते असं वर खाली दिसलं पाहिजे, वर खाली. आलं का लक्षात? हा जो पोर्शन आहे ना, हा असा खालून आल्यासारखा दिसला पाहिजे. दिसते का बरं? आता हे जे आलं याला म्हणायचं लोब. ही पण काय झाली? लोब झाली. पी ऑर्बिटल आहे. आणि हे झालं नोडल प्लेन. नोडल प्लेन. ठीक आहे. आणि याच्यात आपल्याला वाटलं तर आपण ऍक्सिस पण दाखवू शकतो. असा बरोबर काढा, व्यवस्थित काढा. आता वाटते का 3 डायमेन्शनल पहा बरं असं? हा, जवळून असते ना ते, जवळून होते ना, म्हणून तर गडबड आहे सगळी. वाटते ना रे? चला, ठीक आहे ना, आलं ना तुमच्या लक्षात? ते महत्वाचं आहे. हे असा प्लेन आहे तो, हे बाई असा आहे, ते असा प्लेन आहे. हा प्लेन आहे नोडल प्लेन. एक लोब वर, एक लोब खाली, बस असा आहे ते. पटलं काय? हो सर. बस असा आहे. जास्त त्यात विचार नका करू. आणि काही त्याचं काही खूप हे नसते डायग्राम. डायग्राम थोडी परीक्षेत काढ लागते. म्हणू हो सर. हो सर. हा, आता हे झालं एक. आता आपल्याला पीएक्स कसा, पीवाय कसा आणि पीझेड कसा हे काढायचं आहे पहिले. आता पटापट पीएक्स, पीवाय आणि पीझेड. ठीक आहे. आता पाच 2 ऍक्सिस काढतो मी इथे. एक लोब ही, हा झाला तुमचा, हा जेड असा राहील, झेड ऍक्सिस. हा वाय, हा झेड, हा एक्स ऍक्सिस. म्हणून आता हे ऑर्बिटल झालं तुमचं पीएक्स. ठीक आहे, एवढं काढायचं. आता पुन्हा तसंच, आता याच्यावर काढतो, ऍक्सिसवर काढतो मी लोब अशी. याला लोब म्हणायचं, लोब. दोन्ही साईडनं सारखी असली पाहिजे शक्यतोवर. कमी जास्त नका काढू, चांगलेपणा शिका थोडसा. एक वेळा ते गडबड झाली की सगळं किचकट असून जाते काम. हा झाला वाय ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. हा ऑर्बिटल झाला तुमचा पी वाय ऑर्बिटल. हे एक्स पा मी खाली काढतोय, ते पीच्या बेसला काढतोय, बेसला. आणि लास्ट मध्ये आपल्याला काढायचं आहे आता झेड वाला. बरं ठीक आहे, हे करा, मी इकडे काढतो. मला ते खोडून काही होत नाही ऍडजस्ट. झालं काय?
हे झालं का? हे Px झाला का? संपला काय? अरे Px संपला का? हो सर. पक्का? येस सर. हा, चला. हा कोणाचा आवाज होता? येस सर. हा कोणाचा आवाज आहे म्हटलं? हा खूपच खतरनाक आहे, एकदम मोठा. हा, आता झेड काढायचा आहे तुम्हाला. रांगोळी काढल्यासारखं आहे रे. रांगोळी काढल्यासारखं तर आहे, दुसरं काय आहे रे? Px, Py and Pz are mutually perpendicular to each other. एकमेकांना परपेंडिक्युलर असतात असे. हे पकड एक मिनिट. हे बघा, हा Px, Py, Pz. वही लेकरो, हा झाला Px काळा, हा Py आणि हा Pz असं राहते ते. बरं झालं 3 पेन आहे, माझं जोडून गेला ऍडजस्टमेंट. हा, पाहून घ्या, दिसते काय? म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे का एकमेकांना? हा, तर हे असे असतात ते. हा Px आहे, हा Py आहे, हा Pz आहे. दिस इज द Pz, दिस इज द Py अँड दिस इज द Px अँड दिस इज Py. दीज आर द म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. झालं क्लिअर? हो सर. हा, आता आणखी एक महत्वाचं वाक्य लिहायचं खाली. एक महत्वाचं वाक्य एंटरन्सच्या दृष्टीने महत्वाचे आहेत बाबू हे. इन अब्सेन्स ऑफ magnetic field Px, Py and Pz have same energy. जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय असेल तर त्यांची एनर्जी कमी जास्त असते. एक्स ची कमी राहते, वाय ची जास्त राहते आणि झेड ची अधिक जास्त राहते. पण जर मॅग्नेटिक फील्ड अब्सेंट असेल तर सगळ्यांची एनर्जी कशी राहते? सेम राहते. हे वाक्य खूप चांगलं महत्वाचं वाक्य आहे. याच्यात एमसीक्यूचा क्वेश्चन म्हणते व्हेन Px, Py अँड Pz हॅव सेम एनर्जी. ठीक आहे, पहिलं इन अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जे असे 4 ऑप्शन आले तर त्यातलं एक ऑप्शन तुमचं करेक्ट राहील, ते म्हणजे इन अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे असेच क्वेश्चन बनतात, हेच काढावे लागतात. समजलं? चला, जर तुम्ही 11वी आणि 12वीच्या प्रत्येक लेसनचे 150 MCQ काढले तर तुम्ही JEE परीक्षा पास झाले असं समजून घ्या. 150 MCQ प्रत्येक लेसनचे, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक लेसनचे 150 MCQ काढायचे. झाला, विषय संपून जाते तिथे MCQचा आणि तुमच्या एंटरन्सचा. आता डी, ठीक आहे, डी ऑर्बिटल किती वेळ आहे बेटा? हा, आता डी ऑर्बिटल जे आहे
त्याचा शेप सुद्धा डबल डंबेल शेप म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. दे हॅव डबल डंबेल शेप. ठीक आहे. याला असते dx dxy dyz dzx dx स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. ठीक आहे. आता महत्वाचं वाक्य dxy dyz dzx आर बिटवीन ऍक्सिस आर बिटवीन आर लाय बिटवीन ऍक्सिस. लाय शब्द लिहा लागेल आपल्याला मग आता. आर लाय बिटवीन ऍक्सिस. ठीक आहे. इन प्लेन. डिफ्यूज आहे, कन्फ्यूज आहे सगळं. डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड डी झेड स्क्वेअर लाय ऑन ऍक्सिस. ऑन ऍक्सिस हे महत्वाची गोष्ट आहे. कोण ऍक्सिसच्या मधात आहे आणि कोण ऍक्सिसवर आहे हे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता 3 ऍक्सिस आहे बाळांनो. मग मी तुम्हाला त्याचं सगळं करून देतो बरोबर. हा, आता हे डी चे 5 ऑर्बिटल आहे. टोटल किती कॅपॅसिटी झाली डी ची? 10 इलेक्ट्रॉनची झाली. हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. मी आज फक्त शेपच शिकवतो, बाकीचं मी काहीच नाही सांगितलं तुम्हाला. चुकलं. बंद कर बरं पेन. वाय ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस. झेड नंतर काढ तुम्ही. मला झेडचं काम नाही आहे. मला काढायचं आहे डी एक्स वाय. म्हणून मला दोनच ऍक्सिसचं काम आहे. म्हणून मी 2 ऍक्सिस काढतोय. ठीक आहे. तर तो काळा पेन कुठे रे? तो जाडावाला आहे खाली. गोल काढायचं गोल.
शेप चांगला दिसला पाहिजे. आता थोडंसं तिरपा झाला माझ्याकडून. ठीक आहे ना, याला मी थोडंसं अधिक बरोबर करतो. ठीक आहे, आलं ना लक्ष तुमच्या? बस जाऊ दे. हे हा झाला एक. हा पा 2 ऍक्सिसच्या मधात आहे. एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मधात आहे. डबल डंबेल शेप म्हटलं आपण त्याला, डबल. हे झालं एक डंबेल. ठीक आहे. आता असंच आपल्याला काढायचं आहे दुसरं डंबेल. क्लिअर? आता इथून माहित आहे का, असा मी झेड ऍक्सिस घेतो. आता तो असाच काढतो इथपर्यंत फक्त. मधात आहे ना, तो इथपर्यंतच काढतो, असा खाली घेतो त्याला. मधातून नाही नेत मी त्याला. तर तो त्याच्या मधात आपल्याला ऑर्बिटल काढायचा आता. आता हे जे आहे हे कोणाच्या मधात आहे? एक्स आणि वायच्या. आता याच्यात कसं आहे पहा, हे असं आहे ते. हा एक्स आहे, हा वाय आहे. एक इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे. आणि तो झेड जो आहे तो असा आहे. त्याच्यामुळे त्या झेडचा काही संबंध नाही. ही अशी डायग्राम आहे ती. हा झाला तुमचा DXY. आता जर तुम्हाला पाहिजे आहे DY आणि Z, ठीक आहे, DY आणि Z, तर असंच काढावं लागेल. हा सेंटर, हा तुमचा Z, तुमचं हे, ठीक आहे, आणि हा इथून तुमचा Y. हा Z, हा Y आणि हा X. आता YZ पाहिजे आपल्याला. YZ म्हणजे इथं येईल. ठीक आहे, इथं आणि इथं येईल. तर यांनी काढतो काड्या यांनी. किती वेळ आहे रे? 9 मिनिट. हा झाला एक. हा वाय आहे, ठीक आहे, आणि हे झालं नाही त्यात एक इथे, आणि एक इथे असा. हा झाला तुमचा DYZ. DYZ. हे थोडस कट केलं तरी चालेल, इथून असं प्रॉब्लेम नाही. लक्षात 2 ऍक्सिस आले पाहिजे. 2 ऍक्सिस येणं महत्वाची गोष्ट आहे. बिटवीन द ऍक्सिस आहे ते बरोबर, एवढं लक्षात घ्यायचं. समजलं काय? हो सर. आता नेक्स्ट DYX, आपलं DZX. सरळ काढा. हा तुमचा Z ऍक्सिस, हा तुमचा X ऍक्सिस, ठीक आहे, हा Z, हा X, असं कन्सिडर करा. तर एक ऑर्बिटल राहील इथे असा, एक राहील इथे असा, एक राहील इथे असा, आणि एक राहील इथे असा. आता Y जो आहे तो याच्यातून जाते असा. ऍक्च्युअल तो Y याच्यात डायग्राम मध्ये वाटते की तो Y ऍक्सिस वर आहे,
पण तो वाय ऍक्सिसवर नाही आहे. हा वाय ऍक्सिस. तर तो असं वाटते की त्याच्यातून चालला तो, पण तसं नाही आहे. तो वेगळ्या प्लेनमध्ये आहे. तो प्लेन चेंज होता. हा झाला तुमचा डी झेड एक्स. या लवकर लवकर घ्या पटापट, 2-3च मिनिटं राहिलेले आहे, झालं पाहिजे. आता आहे आपल्याला डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता मी इथे तिन्ही ऍक्सिस काढतो पहिल्या डायग्राम सारखा आहे. पहा, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर आहे. हा तुमचा झेड आहे, हा तुमचा वाय आहे, हा तुमचा एक्स आहे. याला एरो वगैरे दे जाशी. तर तुमचे जे ऑर्बिट आहे ते कोणाकोणावर आहे सांगा बरं मला. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे एक ऑर्बिट कशावर आहे, एक्स वर आहे, आणि एक ऑर्बिट कशावर आहे, वाय वर आहे. तर हे झालं तुमचं वाय वरचं ऑर्बिट, असं वाय वरच काढायचं. आणि हे झालं तुमचं एक्स वरचं. बरं थांबा, हे तुम्हाला दिसणार नाही बरोबर, याच्यावर काढतो ब्लॅक कलर. इंक संपली ना त्याच्यातली. आलं का लक्षात. ऍक्सिस वर कोणत्या कोणत्या ऍक्सिस वर आहे ते पहा. ऑन दी ऍक्सिस आहे, ऑन दी ऍक्सिस, म्हणून यांची एनर्जी जास्त असते. आणि हे आधीचे जे असतात हे बिटवीन द ऍक्सिस आहे, म्हणून त्यांची एनर्जी कमी असते. आता लास्ट मध्ये एक राहिलं फक्त डी झेड स्क्वेअर. आता ही जी डायग्राम आहे कोणाची आहे सांगा बरं मला. डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर स्क्वेअर. हे काय आहे, कशात चिन्ह आहे, डॅश डॅश आहे की मायनस आहे. डॅश हा मायनस नाही आहे, सर. ते लक्षात ठेवायचं. डॅश आहे, डॅश, मायनस नाही आहे. हा आता एक ऍक्सिस, दुसरा ऍक्सिस, तिसरा ऍक्सिस. ठीक आहे. हा झाला तुमचा झेड ऍक्सिस, हा झाला तुमचा वाय ऍक्सिस, हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता याला हे असं दाखवायचं, हा एक त्याच्यावर आहे आणि दुसराही त्याच्यावरच असते, त्यावरच दुसरा असते, पण तो तसा दाखवू नाही शकत आपण. म्हणून आपण काय करतो, इथे अशी रिंग दाखवतो, रिंग, अशी रिंग दाखवतो इथे आपण. दुसराही त्याच्यावरच आहे पण तो तसा दाखवता नाही येत, म्हणून आपण याच्यावर रिंग दाखवतो. हा झाला डी झेड स्क्वेअर. ठीक आहे. याची कॅपॅसिटी वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. डबल डंबेल शेप आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि एफ ऑर्बिटलच्या समोर लिहून ठेवायचं, त्याचा शेप अजूनपर्यंत डिसाईड झालेला नाही. सायंटिस्ट लोकांना त्याचा शेप अजूनपर्यंत भेटला नाही. डिफ्यूज शेप म्हणतात त्याला, डिफ्यूज. कोणतं म्हणायचं, हॅलो, डिफ्यूज शेप. हा बस तेवढं लिहून ठेवा. 14ची कॅपॅसिटी तुम्हाला माहित आहे. त्याचे शेप कोणत्याच पुस्तकात नाही आहेत, कारण की ते अजून डिस्कवरच नाही झालं. ते 2020 चालू आहे, कोरोना येऊन गेला, पण या ऑर्बिटलचा शेप नाही आला अजून. गेला नाही, चालूच आहे, पण त्याचा नाही आला. हे डी चे मी तुम्हाला काढून दाखवले एकदम व्यवस्थितपणे. ठीक आहे. 3 डायमेन्शनल वाटलात ते, एवढं समजून घ्यायचं. आता इथे आता उद्यापासून एकदम महत्वाचा पोर्शन चालू होणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. ठीक आहे. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम महत्वाची गोष्ट आहे, ज्याचं नेहमी काम पडेल, म्हणून कोणीही अब्सेंट राहायचं नाही. उद्याचं काय मी सांगतो, रविवार आहे उद्या, सांगतो मी. चला ओके. सोमवारपर्यंत फी जमा करायची आहे. हा बोला. शनिवार शनिवार आहे उद्या. उद्या शनिवार आहे. बरं, मग काही विषयच नाही आहे, मग तर आहेच आपलं. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. शनिवार आहे तर चांगली गोष्ट आहे.
ठीक आहे, सर क्लासवर राहीन ना मग. सर क्लासवर तुम्ही बोलवलं होतं ना. हो, क्लासवर बोलवलं होतं. बरं सांगतो ना उद्या.